हॅलो अस्मित, तुझी मुंज झाली. आईने मला फोटो पाठवले होते आणि खूप सुंदर फोटो आलेत सगळे. आज मी तुझ्याशी थोडंसं 5 मिनटं बोलणार आहे. 5 मिनटं नाही बरं का, 15 मिनटं बोलणार आहे. आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेशननी ऐकशील का तू? तर मुंजीबद्दलच सांगणार आहे. आता ही मुंज झाली की नाही आपली, त्या मुंजीमध्ये मुंज म्हणजे एक संस्कार आहे. 16 संस्कारांपैकी एक संस्कार. आईने खूप खूप गोष्टी तुला नक्की सांगितल्या असतील, पण मी पण त्यातलं थोडं थोडं सांगणार आहे. आणि तू पण ऐकशील का? आवडलं तर मला सांग. आता पूर्वीच्या काळी, खूप पूर्वीच्या काळी, मुलं तुझ्या वयाची झाली ना, 7-8 वर्षाची, की त्यांना गुरुकुलामध्ये पाठवत असत शिकायला. आणि त्याच्या आधी कुठे राहायची मुलं? आईकडे. आई त्यांना खाऊ घालायची, सगळं करायची. मग नंतर 7-8 वर्षाचा झाला बरं का, खूप पूर्वी मुलं पण जायची गुरुकुलात आणि मुली पण जायच्या. मुलं आणि मुली सगळेजण जायचे. आणि कुठल्या एका जातीचेच जायचे असं नाही आहे. तर ज्यांना ज्यांना ज्ञानाबद्दल प्रेम आहे ते सगळे जायचे. ठीक आहे. तर ते कुठे जायचे? गुरुकुलात. पण गुरुकुलात पाठवायची पद्धत म्हणजे काय? तर गुरुकुलात जायचं ठरलं एकदा की मग गुरु, त्या गुरुकुलातले जे गुरु आहेत ते यायचे त्या मुलाच्या घरी. आणि ते येताना त्यांच्याबरोबर अजून त्या गुरुकुलातले काही मुलं घेऊन यायचे. आणि ते सगळेजण त्या मुलाच्या घरी राहायचे. मग आईला वाटायचं की आता आमचं बाळ जाणार आहे गुरुकुलात राहायला, आता मी त्याला थोडीच भरवणार. म्हणून मग गुरु आल्यानंतर एकदा असं छान जेवण बनवायची आई आणि बाळाला आपल्या हाताने खाऊ घालायची. तर तसं खाऊ घातलं ना आईनी. आणि मग ते खाऊ घातल्यानंतर मात्र आता याच्या पुढे आई भरवणार नाही. आता बाळांनी मोठं व्हायचं आहे, गुरुकुलात जायचं आहे. आपल्या सगळ्या अष्टवर्ग म्हणजे काय असतं, अष्टवर्गाची पूजा झाली ना. अष्टवर्गामध्ये सगळे मित्र जे गुरुकुलात शिकायचे ते त्या मुलाशी मैत्री करायचे. आणि मग ते सगळे मिळून जेवण करायचे, ओळख करायचे, फ्रेंडशिप करायचे. आणि नंतर ते सगळेजण एकत्र गुरुबरोबर गुरुकुलात जायचे. तर म्हणून अष्टवर्ग असायचं. त्याच्यानंतर आई बाळाला भरवायची एकदा, तशी एक पद्धत असायची. आणि त्याच्यानंतर भिक्षाम देही म्हणजे काय, की आई म्हणेल आता हे बाळ माझं गुरुकुलात जाईल. गुरुकुलामध्ये हट्ट पुरवला जाणार नाही आहेत. तिथे सगळ्यांची जी शिस्त आहे तीच आपल्याला पाळावी लागणार आहे. त्यामुळे गुरूंनी दिलं ते आपण घ्यायचं. जे कोणी सहज आनंदाने आपल्याला देईल ती भिक्षा, आणि ती आपण घ्यायची आणि ती खायची आणि अभ्यास करायचा आणि खूप मोठं व्हायचं. तर अशा पद्धतीचे हे संस्कार. तर म्हणून त्याला व्रतबंध म्हणजे काय, की अभ्यास करण्यासाठी म्हणून तो एक दोरा आपल्या भोवती बांधायचा. कशासाठी बांधायचा माहिती आहे का? त्या अभ्यासातल्या बारीक बारीक गोष्टींचं रिमाइंडर त्या दोऱ्यामध्ये असतं. हळूहळू ते गुरु शिकवतात आणि मग ते रिमाइंडर आपल्या दोऱ्यामध्ये असलं की कसं आपल्याला सारखं ते लक्षात राहतं आणि मग आपण शिकतो. तर तशा प्रकाराने आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर आता गुरुकुलात जातात का मुलं? तर खरं तर नाही जात, हो की नाही? आपण घरीच राहून शिकतो. पण ती पूर्वापारची पद्धत अजून पण कायम आहे. आणि म्हणून गुरुला बोलवतात आणि मग गुरु त्या मुलाशी ओळख करतात, त्याला काही काही गोष्टी समजावून सांगतात.
त्या गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांबरोबर त्याची ओळख करून देतात. आणि मग हे सगळेजण मिळून गुरुकुलात जाऊन राहतात. तिथे कोणीही लाड पुरवणारं नसतं. भिक्षास्वरूप जे काही मिळालं, आनंदाने कोणी जे काही दिलं ते खायचं, गुरुकुलातली सगळी कामं करायची आणि गुरु जी विद्या देतात ती विद्या ग्रहण करायची. बरं का? तर आता गुरुकुल राहिले नाहीत, पण ती पद्धत जी पूर्वापार चालत आली होती ती अजूनही शिल्लक आहे. आणि त्यालाच आपण मुंज म्हणतो, मुंज सेरिमनी म्हणतो. ठीक आहे, तो एक कार्यक्रम म्हणतो. बरं, आता ह्या गुरुकुलांमध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जायच्या. सगळ्या प्रकारच्या. विद्यार्थ्यांना गुरुच्या सोबत राहून सगळं शिकायचं. पण त्या सगळ्यामध्ये एक विशिष्ट गोष्ट शिकवली जात असे आणि ती खूप व्हॅल्युएबल आहे, खूप व्हॅल्युएबल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते एक ट्रेझर आहे. ट्रेझर कळतं ना, म्हणजे खजिना आहे. कशाचा? ज्ञानाचा खजिना. आणि ती गोष्ट म्हणजे विद्या. तर विद्या म्हणजे अध्यात्मविद्या. तर त्या मुलाला ती विद्या शिकवली जाईल. मुलाला, मुलीला, जे कोणी गुरुकुलात जातील शिकायला. मग त्या विद्येमध्ये काय शिकवायचे? तर त्या विद्येला एक स्पेशल नाव आहे बरं का. आणि त्या स्पेशल विद्येला म्हणतात ब्रह्मविद्या. त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि आपल्या देशामध्ये आपले जे पूर्वज होते ते ही ब्रह्मविद्या शिकवायचे. आणि त्या विद्येमुळे माणसांच्या जीवनामध्ये खूप फरक पडायचा. ते अतिशय उत्तम प्रकारचं जीवन जगू शकायचे, ज्या जीवनामध्ये कुठलाही ताणतणाव, स्ट्रेस नाही, भीती नाही, गंमत आहे. सगळी कामं करण्यामध्ये रडवेलं नाही होत माणूस, आनंदाने करतो. ते कसं आनंदाने सगळी कामं करायची त्याची युक्ती ह्या ब्रह्मविद्येमध्ये आहे. आणि आपण उत्तम कामं करत एकदम शांतीमध्ये स्ट्रेस फ्री होऊन आनंदात 100 वर्ष आयुष्य जगायचं असं ह्या ब्रह्मविद्येमध्ये सांगतात. तर बाकी सगळ्या गोष्टी शिकवायच्या माहिती आहे का गुरुकुलात. म्हणजे धनुष्य चालवायला शिकवतील, वेगवेगळी शस्त्र अस्त्र चालवायला शिकवतील, घर बांधायला शिकवतील, स्वयंपाक करायला शिकवतील, साफसफाई करायला शिकवतील, रथ चालवायला शिकवतील, शस्त्र बनवायला शिकवतील. त्याच्यानंतर राज्य कसं करावं ते शिकवतील, पैसा कसा सांभाळावा ते शिकवतील. अनेक प्रकारच्या युजफुल, आपण म्हणतो ना जगण्यासाठी युजफुल गोष्टी खूप शिकवतात. पण ह्या सगळ्याचा बेस, सगळ्याचा पाया, सगळ्याचं मुळात जे असतं की नाही त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. आणि म्हणून मुंज ह्या संस्काराला, या सेरिमनीला, या कार्यक्रमाला खूप महत्त्व आहे. कारण की जे लहान मूल असतं त्याचं फर्स्ट स्टेप टू ब्रह्मविद्या म्हणजे मुंज सेरिमनी असते. पहिली पायरी, फर्स्ट स्टेप असते ब्रह्मविद्या शिकण्याची. ठीक आहे. तर ही ब्रह्मविद्या गुरुकुलांमध्ये शिकवल्या जायची. आणि त्या ब्रह्मविद्येप्रमाणे पूर्वीच्या काळी आमच्या देशातली लोक जगायची. आणि त्यामुळे ते जगणं कसं होतं, एकदम तेजस्वी, ब्राईट, हॅपी. आणि हॅपी म्हणजे फक्त आपण हॅपी का? जेव्हा आपण त्या खऱ्या हॅपीनेसमध्ये आपण जगतो ना, तेव्हा आपण हॅपी होतो. आपल्या आजूबाजूचे सगळे लोक आनंदी असतात. नुसते लोक नाही, सगळे प्राणी, सगळे पक्षी, सगळी झाडं, वनस्पती, सगळ्यांना आनंदी ठेवण्याची ही विद्या आहे.
तिला ब्रह्मविद्या म्हणतात. म्हणजे बघ किती छान विद्या आहे, हो की नाही? की फक्त माझं माझं मी हॅपी राहणार आणि बाकीचे सगळे खड्ड्यात गेले, असं नाही आहे त्याच्यामध्ये. तर मी स्वतः आनंदी राहणार आणि माझ्या आजूबाजूला आनंद निर्माण करण्याची माझ्यामध्ये ताकद निर्माण होणार. मी एवढा शक्तिमान होणार की सगळेजण आनंदी राहतील ह्याची मी काळजी घेऊ शकणार. तर ही ब्रह्मविद्या. म्हणून मुंज झाली की काय होतं, ब्रह्मविद्येकडे आपलं पहिलं पाऊल पडतं. म्हणून ती खूप व्हॅल्युएबल आहे, खूप व्हॅल्युएबल. मग आता या ब्रह्मविद्येमध्ये काय आहे, खूप काही आहे. तुला जर आवडणार असेल तर मी तुला असे मधून छोटे छोटे व्हिडिओज करून पाठवेन आणि मी तुला सांगेन सुद्धा काय असतं. पण इन शॉर्ट आपण म्हटलं की पटकन सांग काहीतरी, पटकन सांग काय असतं. तर ब्रह्मविद्येमध्ये आपण मोठं कसं व्हायचं ह्याची युक्ती असते बरं का. मोठं व्हायचं म्हणजे काय, सगळेजण तू नमस्कार केला असशील ना सगळ्यांना, सगळे काय म्हणाले असतील, बाळा मोठा हो. मोठा हो म्हणजे काय, तुझी हाईट बिल्डिंग एवढी मोठी व्हावी का? अरे नको रे बाबा, कपडे कोणते घालणार, तसा मोठा नाही. मग तुझं वजन खूप जास्ती वाढावं का? अरे नको रे बाबा, एवढ्या वजनाने मी काम कसं करणार? मग मोठं व्हायचं म्हणजे काय, मोठं व्हायचं म्हणजे तुला त्या गुरुजींनी सांगितलं बघ व्हिडिओमध्ये, मी ऐकलं, मेधा. मेधा म्हणजे आपली बुद्धी. बुद्धीनी मोठं व्हायचं, बुद्धीनी. गुरुजी सांगत होते तुला की माझ्या बुद्धीला अनेक सूर्यांचा प्रकाश मिळू दे, अशी आपण इच्छा प्रार्थना करतोय. तर मोठं व्हायचं म्हणजे काय की आपली बुद्धीची छोटीशी असते. छोटीशी म्हणजे फक्त आपला विचार करणारी. मी 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 माझं माझं माझं, स्वार्थी बुद्धी असते आपली छोटीशी. जेव्हा ब्रह्मविद्या आपल्याला मिळते, त्या ब्रह्मविद्येने आपली बुद्धी मोठी 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 होत जाते. आपल्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सामायला लागतात. आणि किती मोठी होते, किती मोठी होते, मोठी होते बुद्धी. किती मोठी होते माहिती आहे का, ह्या विश्वा एवढी मोठी होते. ह्या विश्व किती मोठं आहे, पुढे पाहिलं तर विश्व, इकडे पाहिलं तर विश्व, इकडे पाहिलं तर विश्व, मागे पाहिलं तर विश्व, मोठं पसरलेलं आहे विश्व. आणि आपली बुद्धी त्या विश्वा एवढी मोठी होते, त्या सगळ्या विश्वाला अशी पकडून घेणारी बुद्धी होते. आणि अशा बुद्धीची माणसं जी असतात त्यांना महान कर्म करता येतात, मोठी मोठी कामं. मोठं काम म्हणजे काय, ज्या कामामध्ये आपण आणि सगळे खुश होतील, आपण आणि सगळे सुखी होतील. आपल्याबरोबर सगळी माणसं, सगळी जनावरं, ॲनिमल्स, प्लांट्स, सगळं काही, सगळी पृथ्वी आनंदी होईल, असं आपल्याला ज्ञान होतं. अशी विद्या म्हणजे ब्रह्मविद्या. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स की आता ब्रह्मविद्येमध्ये तुझी फर्स्ट बेबी स्टेप आपण ठेवलेली आहे. ठीक आहे, आता आपण गुरुकुलात जात नाही आजकाल, त्यामुळे आपण मग ही कुठून शिकायची. तर ज्यांना हे ब्रह्मज्ञान आहे त्यांच्याकडनं ही ब्रह्मविद्या शिकायची. आपल्या बुद्धीला म्हणजे मेधा नामक बुद्धीला मोठं करायचं. किती मोठं करायचं, विश्वा एवढं मोठं करायचं. मग अशी बुद्धी साईजनी वाढेल का रे, साईजनी नाही वाढणार, पण त्याची ताकद इतकी मोठी असेल की ती या विश्वाचं ज्ञान आपल्यामध्ये साठवू शकेल. आणि या ज्ञानाच्या आधाराने या सगळ्या विश्वाचं चांगलं करण्याची त्याच्यामध्ये ताकद येईल. तर असा तू व्हावास, त्याच्यासाठी ही ब्रह्मविद्या. पण ही ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी आता गुरुजींनी ते सांगितलं असेल तुला की आपल्याला कसं राहायचं आहे. वेडं मूर्खासारखं काहीतरी करायचं नाही आहे, तर शहाण्यासारखं राहायचं आहे. मग शहाण्यासारखं राहण्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपली जी मातृभाषा आहे, आई शिकवते ना, आई खूप छान शिकवते. मी पाहिले तुझे व्हिडिओ अथर्वशीर्ष म्हणताना. भाषा, लँग्वेज, तर इंग्लिश आपण शिकतो, चांगली गोष्ट आहे. इंग्लिशमध्ये हल्ली खूप लोक
कम्युनिकेशन करतात ना. पण इंडियन लोकांचा खूप मोठा भाग काय आहे की ते आर मल्टीलिंग्वल. मल्टीलिंग्वल म्हणजे काय, खूप भाषा त्यांना येतात. तर इंग्लिश शिकतो, अजून जर्मन कोणी शिकेल, फ्रेंच कोणी शिकेल, स्पॅनिश, पण संस्कृत जरी नाही शिकलं तरी आपली मदर टंग मराठी ही आपल्याला यायलाच पाहिजे. कारण की भाषा नाही आली तर हे या भाषेतलं ट्रेझर, हा खजिना, हा कसा काय आपल्यापर्यंत येणार, हो की नाही? म्हणून तुझं मराठी चांगलं आहे असं मला तुझ्या व्हिडिओजवरनं तरी वाटतं. तर हे टिकवून ठेवायचं. मराठी आपल्याला वाचता यायला पाहिजे, मराठीत आपल्याला बोलता यायला पाहिजे, हो की नाही? मराठी शब्द आपल्याला माहिती पाहिजे. संस्कृत शिकला तर त्याहून उत्तम, खूप उत्तम. पण नाही शिकलास तरी मराठी मात्र आपले खूप छान आपल्याला यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे की आपल्याला हळूहळू, ठीक आहे ना, आपलं शरीर मजबूत करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला चांगला आहार, फूड, चांगला विहार म्हणजे एक्सरसाइज, स्पोर्ट्स, हे सगळं, आणि चांगला आराम, प्रॉपर रेस्ट, हे सगळं घेऊन आपलं शरीर मजबूत करायला पाहिजे. कारण शरीर मजबूत नाही झालं आणि बुद्धीमध्ये खूप सारं ज्ञान आलं पण करण्यासाठी आपल्यामध्ये ताकदच नाही आहे, मग आपण काय करणार? अरे नको रे मी दमलो, अरे नको रे मी दमलो. तो माणूस काय करणार, कोणासाठीही काय करणार? म्हणून तुला सांगितलं असेल गुरुजींनी, युक्त आहार विहार आपल्याला ठेवायला पाहिजे. युक्त म्हणजे की ज्या आहाराने आपल्याला पोषण होईल, शक्ती येईल, आणि नुसतं खायचं नाही आहे. विहार म्हणजे व्यायाम, खेळ आणि आराम, पण तेवढीच रेस्ट पण घ्यायला पाहिजे. ठीक आहे? तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू करायचं. आणि मग काय करायचं आपल्याला? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या. तर हे मुंजीचं पर्पजच आहे टू इनिशिएट यू इन ब्रह्मविद्या. आणि ब्रह्मविद्येचं पर्पज काय आहे? काय ब्रह्मविद्येचं पर्पज? की ब्रह्मविद्या कशासाठी शिकायची? तर मोठी मोठी कामं करण्यासाठी, मोठं होण्यासाठी. आणि मोठं व्हायचं म्हणजे खूप लोक, सगळं विश्व हे आपलं आहे आणि या विश्वाला आनंदी करण्यासाठी या विश्वामध्ये आपण काहीतरी असं काम करायचं ज्याने मी आनंदी, सगळं विश्व आनंदी. अशी कर्म करत करत आपल्या देशातली लोक जगायची. अशा कर्मांना, अशा कामांना तेजस्वी कामं म्हणतात. तेजस्वी. आणि तेजस्वी, ब्राईट. तर अशा तेजस्वी कर्मांना भा हा शब्द आहे बरं का. भा म्हणजे तेजस्वी, आणि रत म्हणजे ती कर्म करण्यामध्ये रमून गेलेली माणसं. म्हणून आपल्या देशाचं नाव भारत आहे, माहिती आहे ना तुला? भारत. अशा तेजस्वी कर्मांमध्ये रमलेली माणसं ज्या ठिकाणी राहतात त्याचं नाव भारत आहे. आणि तू भारतात जन्माला आहेस ना, तर तू भारतासारखाच, भारताच्या ज्या आपल्या परंपरा आहे त्याप्रमाणे तेजस्वी कर्म, महान कर्म, सगळ्यांच्या भल्यासाठीची कर्म करण्यासाठी केपेबल व्हावं, सक्षम व्हावं, यासाठी ही ब्रह्मविद्या आहे. ठीक आहे? तर खूप अभिनंदन तुझं आणि आईबाबांचं की या ब्रह्मविद्येमध्ये तुम्ही पहिलं पाऊल ठेवलं. ओके? तर आपण नंतर पण असं बोलत राहू. ठीक आहे? व्हिडिओ नक्की पहा आणि मला सांग तुला काय समजलं, काय नाही समजलं, काय डोक्यावरनं गेलं. ओके, बाय बाय.